काय नाही, आम्ही भारतभर फिरतो. आमचं म्हणणं आहे की जिथं सत्य अन्याय होत असेल तिथं धावून जाणं हे पहिलं आमचं कर्तव्य आहे. गेली 40 वर्ष मी शपथ घेऊन बाहेर पडलेलो आहे. लग्न नाही, संसार नाही, घर नाही, दार नाही, त्यातला मी बाधव आहे. आम्ही कुणाचं ऐकून वगैरे येतोय असं नाही. अणुऊर्जामुळं, मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, अणुऊर्जामुळे काय धोका होता ते युक्रेनच्या लढाईमुळे समजून आले आपल्या लोकांना. आणि कोकण हे कसं आहे, कॅलिफोर्निया आमच्या इंडियाचं, कॅलिफोर्निया इथं ठिकाणी काय करावं, सेंट्रलच्या स्कीम आहेत टुरिझमच्या, त्या आणाव्या. त्या सेंट्रल 80% देतं आणि 20% स्टेट गव्हर्नमेंट देतं. तो जर फंड वापरला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या इलाक्यातून कोल्हापूरचा काही गगनबावडा एरिया, तर इथल्या तरुणांना रोजगार आपण देऊ शकतो. पण इथं काय झालंय, इथं या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहाची भूमिका आहे अदानी आणि अंबानीला देश आंदण द्यायचा. मुंबईचा कोस्टल रोडच्या बाजूची लँड अदानीला देऊन टाकली बहुतांशी ठिकाणी. एअरपोर्ट त्यांना दिली, रेल्वे स्टेशन त्यांना दिली, गॅस एजन्स्या त्यांना, पेट्रोलच्या एजन्स्या त्यांना. आणि उद्या जर ह्या आमच्या कोकणचं वैभवाच्या जमिनी सुद्धा ते हडप करायला लागलेत. त्यातून माझी आपल्याला विनंती आहे, आज आम्ही राजकारण मतं मागण्यासाठी आलो नाही, असंतोषाचं जनक होण्यासाठी आलेलो आहे. या लोकांना आम्ही सांगणार आहे की तुम्ही घाबरू नका. त्यांना काय वाटतंय की शासन आमचं, पंतप्रधान आमचा, राष्ट्रपती आमचा, CM आमचा, पालकमंत्री आमचा, हे जे भ्रमात्य आहेत त्या भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी मी आणि राजू शेट्टीकडे आलो नाही. आणि लोकांना सांगितलं की बाबा तुमच्या मताच्या दृष्टीने तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण तुमच्या हक्कावर ज्यावेळेस कॅन्सर येईल, सर्वात जास्त रोग येतील, त्यावेळेस तुम्ही कुणाला न्याय मागणार आहे. म्हणून अणुऊर्जा प्रकल्प रेगिस्तानला घेऊन जावा. मोदी साहेबांच्या तिकडे घेऊन गेलं तर स्वागत आहे, तिकडे जावा. घेतलं कशाला घेऊन येत आहे तुम्ही? बाकीचे प्रोजेक्ट आणा ना इथं. पालकमंत्री जर बार म्हणत असतील इथं आणायचं, पालकमंत्र्याला बनावं, इथं टुरिझमचं प्रोजेक्ट आणा, इकोसिस्टम झोनची सिस्टम वाढवा. इथं थोडं आपल्याला इथल्या तरुणांना रोजगार मिळतील, चांगलं होऊन जाईल. आणि निसर्गाचं सौंदर्य आहे ते फार चांगलं आहे इथं. त्यामुळे अणुऊर्जाला आमचा विरोध आहे. आम्ही आतल्या गावातल्या प्रत्येक गावात जाऊन सांगणार की बाबा रे, तुम्ही ह्याचं, ते सावंत म्हणून सायंटिस्ट आहे, त्यांनी फार भूमिका चांगली म्हणली. माझी पत्रकारांना तुम्हाला विनंती आहे, तुम्ही देखील ह्या गोष्टीत लढा घेतला होता. आम्ही ज्या गोष्टीत मन लावून काम करतो ना, ते मन लावूनच करतो. हे सरकार देवेंद्रला मुख्यमंत्री बनताना मी होतो, महादेव जानकर होते, हे विसरता कामा नाही. आम्हाला त्यातलं माहीत आहे. आम्ही त्यांच्याशी आता राजकारणाच्या दृष्टीने बोलणार नाही, पण त्यांनी ती कुणाची तरी सुपारी घेऊन कोकणावर हल्ला करू नये. आणि अणुऊर्जा हा नको आहे पहिल्या सुटला, कुठंच नको आहे कोकणमध्ये. कारण इथं काय झालंय, काश्मीरपेक्षा भूमी आमची कोकणची चांगली आहे. तुम्हाला आणा ना, हॉटेलिंग आणा, स्कुबा ड्रायव्हिंग वगैरे काय काय लागतंय तिथं आणा, मेडिकल आणा, त्याच्याबद्दल आम्ही स्वागत करू. तुम्ही अणुऊर्जामुळे इथल्या लोकांना आजार वाढवून लोकांना त्यांना धमकी द्यायची भाषा आहे. धमकीला आम्ही येत नाही. मी बारामतीत लढलोय. पवार साहेब तर सर्वात मोठे नेते आहेत. पवार साहेबांच्या होतात मीच पहिला लढलो आहे. त्यामुळे आम्हाला असल्या गोष्टी छचर वाटते त्या. त्यामुळं कुठल्याही मंत्र्यानं, पदाधिकारी असताना असल्या धमकी देऊ नयेत. विषय ही लोकशाही आहे. त्यामुळं मी स्वतः आणि राजू शेट्टी, आज राऊत साहेब बी आले, आम्ही सर्वांनी येऊन, आज इथंच नाही तर अजून आम्ही 10-12 ठिकाणी स्वतः फिरणार आहे. हो, स्थगिती नाही, बिलकुल नाही. आमचे जे कुस्कीच्या शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्ही राहतो, जे गनिमी काव्याचं षडयंत्र होतं ते झालेलं आहे आमचं यशस्वी. आणि आम्हाला दोघा ठिकाणी आम्ही SP कलेक्टर, डेप्टी कलेक्टरशी बात करत असताना ते आमचे आंदोलन कार्यकर्ते जाऊन आले. संयम त्यावेळेस प्रशासनानं विनंती केल्यानंतर, मी एक कॅबिनेट मिनिस्टर राहिलेला दर्जाचा माणूस आहे, मलाही माहिती आहे प्रशासनाच्या काय अडचणी. आपण समजून घेऊन चाललं पाहिजे. आणि एका दिवसात काय होत नाही, अजून भरपूर होणार आहे. पुढची काय, आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही. आम्ही काय, तुम्हाला माहिती आहे का, 2 लाखाचं जी कर्जमाफी झाली त्या आंदोलनाचा मी बी आरोपी होतो. मी, राजू शेट्टी आणि बच्चू कडू होतो. आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्रीच्या बंगल्यावरच आंदोलन घेतलं होतं. आम्ही आझाद मैदानामध्ये केलं. कालचं देखील आम्ही आंबा काजूचं आंदोलन घेतलं होतं, ते आम्ही वर्षा बंगल्यावरच घेतलं होतं. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्याच्या घरात देखील घुसायला कमी पडणार नाही. आमचं म्हणणं आहे की कोकणच्या लोकांना न्याय मिळावा, एवढीच भूमिका आहे. पवारांच्या विरुद्ध लढा होता, आता राणेंच्या विरुद्ध लढा आहे. नाही, पवार साहेब हे मोठे नेते, राणे साहेब एवढे मोठे नाही. पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत. राणे साहेबांचं काय झालं, कधी काँग्रेसमध्ये, कधी शिवसेनेमध्ये, कधी भाजपमध्ये. आणि त्याचं एक नशीब चांगलं की सत्ता असेल तिकडे ते असतात, विशेष म्हणजे अशी भानगड त्यांची झालेली आहे.